क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्या टेक्स्टबुकमध्ये आपल्याला बॉक्सच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे. बघ क्वेश्चन नुसार काय म्हटलं आपल्याला, गिवन बिलो आर सम इक्वेशन्स अँड द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल्स आर दिस व्हॅल्यूज अँड दिस सोल्युशन टू द दोज इक्वेशन. आता याच्यात आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे फर्स्टमध्ये y-3 = 11चं. ठीक आहे, हे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. फर्स्ट इक्वेशन दिलेलं आहे y-3 = 11. ठीक आहे, आता व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल काय सांगितलेली आहे, वायची व्हॅल्यू आपल्याला दिलेली इथे 3. ठीक आहे, मग याचा अर्थ काय की आपल्याला हा जो y हा दिलेला आहे तर याची व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायची आहे 3. म्हणून आपण त्याला सॉल्व्ह कसं केलेलं बघून घ्या एक वेळ की लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडने. बघा आपण इथे इक्वेशनच्या फॉर्ममध्ये इक्वल लिहून घेऊया, समजून घेऊया. y-3 आहे इक्वल टू घेतलं आपण त्याला 11 झालं, बरोबर आहे. आता हे जे दोन टर्म्स आहे y-3ची हे काय झालं त्याची तर आपली LHS म्हणजे लेफ्ट हँड साईड झालेली आहे. ठीक आहे, लेफ्ट हँड साईड आहे आणि इक्वल टूच्या हा जो 11 दिलेला आहे ही झाली त्याची राईट हँड साईड. ठीक आहे, म्हणजे आपण त्याला म्हणतो RHS राईट हँड साईड. ठीक आहे, हे झाले आपल्याचे दोन. आता आपल्याला LHS आणि RHS साईड तर माहीत पडली. आता सॉल्व्ह कसं करायचं बघा. आपण इथे काय केलं आहे y-3 इक्वेशन आपलं जसं तसं लिहून घेतलं. ठीक आहे, आता वायची व्हॅल्यूसुद्धा माहीत आपल्याला की 3 दिलेली आहे म्हणून. आता इथे आपण परफॉर्म काय केलं, जसं आपण इथे सेकंडमध्ये बघितलं होतं ॲडिशन होतं म्हणून आपण इथे सबस्ट्रॅक्शन केलं, सबस्ट्रॅक्शन होतं म्हणून आपण इथे ॲडिशन केलं. मग आता इथे काय तर आपल्याला सबस्ट्रॅक्शन दिलं आहे तर आपण इथे काय करणार तर ॲड करणार बोथ साईडने. कशाला तर 3ला आपण ॲड करणार आहे बोथ साईडने. ठीक आहे, ओके. म्हणून आपलं इक्वेशन आपल्याला लिहायचं आहे जसं तसं. इथे y-3 + 3 लिहिलं आहे इक्वल टू इथे ना आपलं 11 + 3 बरोबर आहे. आता इथे y प्लस काय तर मायनस प्लस इज मायनस म्हणजे आपला आन्सर किती आला 0 बरोबर आहे. इक्वल टू इथे किती येणार 11 + 3 इज किती आपला आन्सर आला इथे 14 बरोबर आहे. म्हणजे वायची व्हॅल्यू किती येईल तर आपली इथे आली 40. आन्सर तर आपल्याला 11 पाहिजे तो. याचा अर्थ काय LHS आणि RHS साईड इज हे सेम नाही आहे आपल्याला. ठीक आहे, फर्स्ट झाला. सेकंड बघून घेऊया. सेकंड काय दिलं आहे आपल्याला तर 17n + 7 दिलेलं आहे. आता इथे ॲडिशन आहे म्हणजे आपण याच्या उलट करणार सबस्ट्रॅक्शन करणार त्याला आणि nची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे इथे 7. ओके, बोथ साईडमध्ये काय करणार तर आपण इथे सबस्ट्रॅक्शन करणार आहे बोथ साईड 7 सबस्ट्रॅक्ट करणार. ठीक आहे, आता इक्वेशनमध्ये आपला 17 - 7 इक्वल टू गेलेला आहे n + 7 - 7. 17मधून 7 गेला 10 येणार आपला आन्सर बरोबर. इक्वल टू इथे n + 7मधून 7 गेला किती येणार तर आपला आन्सर येणार इथे मायनस होणार आहे म्हणजे आपला आन्सर इथे येईल 0. म्हणजे nची व्हॅल्यू किती येणार तर आपली ती येणार इथे 10 बरोबर आहे. सेकंड झाला 13 इक्वल टू दिलेलं आपल्याला 5x म्हणजे हे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये आहे. म्हणजे इक्वेशन कसं तयार होईल तर आपलं हे एक्सची व्हॅल्यू काय घ्यायची तर इथे आपल्याला घ्यायची आहे 5. ठीक आहे, म्हणजे इथे येणार आपला बोथ साईडने आपण काय करणार तर इथे डिव्हिजन परफॉर्म करणार आहे. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन आहे तर डिव्हिजन करणार आहे. ठीक आहे, म्हणजे इथे काय करणार तर आपण डिवाइड बोथ साईड बाय 5. ठीक आहे, म्हणजे इथे येणार आपला 13 / 5 इक्वल टू 5x/5 बरोबर आहे. म्हणजे 5 × 5 येणार 5 × 5 आणि 5 × 6 = 30. म्हणजे आपला आन्सर किती येईल तर एक्सची व्हॅल्यू किती येणार तर आपली ही येणार आहे 6 बरोबर आहे. फोर्थवाला इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे m/2 = 40. ठीक आहे, फोर्थ इक्वेशन दिलेलं आपल्याला m/2 = 40 आणि mची व्हॅल्यू काय घेतली आपण तिथे घेतली आहे 2. ठीक आहे, मग आता mची व्हॅल्यू आपल्याला 2 घेतली आहे. इथे डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये आपण याच्या उलट काय लिहितो असतो तर मल्टिप्लाइंग
बोथ साईड बाय 2. दोन्ही साईडला आपल्याला 2नी मल्टिप्लाय करायचं आहे. बरोबर. म्हणजे आपलं इक्वेशन काय करायचं आपल्याला, तर इथे येणार आपला m/2 मल्टिप्लाइड बाय 2 इक्वल टू, बरोबर. आणि इथे येणार 14 मल्टिप्लाइड बाय 2. असे दोन इक्वेशन आपले तयार होतील. म्हणजे m मल्टिप्लाइड बाय 2 अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय 1 असं लिहिलं तरी चालतंय. ठीक आहे. इक्वल टू 14 2 जर ऑलरेडी होते आपला 28 आपल्याला माहीत आहे. ठीक आहे. आता इथे 2 1 जा 2 2 1 जा 2 म्हणजे इथं आपला किती राहिलं, एमची व्हॅल्यू झाली आपली 1 इक्वल टू येणार आपली 8. म्हणजे एमची व्हॅल्यू किती येणार तर आपली 8 येणार आहे. सॉरी, एमची व्हॅल्यू किती येणार तर आपली 20